नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 9व्या गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या धनु राशीच्या सप्टेंबर 2025 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे या मासिक राशी भविष्या संदर्भातली ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी मंडळी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम हे कमी जास्त प्रमाणात अवश्य आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण लक्ष ठेवू शकता या महिन्याच्या सगळ्या घडामोडींवरती आणि करू शकता सुंदर नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार. व शुभ परिणाम वाढवणारे कोणते करायचे या महिन्यासाठी आपल्या राशीच्या मंडळींना आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग माहिती करून घेऊया या सप्टेंबर महिन्यात आपल्या धनुराशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग. हा सप्टेंबर महिना आपल्या राशीसाठी भाग्य व लाभ या दोन्ही गोष्टींचा सुंदर असा अनुभव देणारा राहणार आहे. याचं कारण की आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा जो स्वामी ग्रह आहे रवी, हा पहिल्या पंधरवड्यामध्ये 16 सप्टेंबर पर्यंत भाग्यस्थानातच व त्यानंतर कर्मस्थानात म्हणजे दशम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे, ज्यामुळे आपल्या कार्यकर्तृत्वाला भाग्याची साथ उत्तम लाभणार आहे. आणि म्हणूनच जी काही महत्त्वाची कामं असतील ती या कामासाठी अवश्य वेळात वेळ काढून या कार्याचा आरंभ करण्यासाठी योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि योग्य कृतीचा आपण अवलंब करू शकता या महिन्यात. शिवाय 7व्या घराचा स्वामी ग्रह बुध याची सुद्धा साथ याच स्थानातून रवी ग्रहाला मिळणार आहे. त्यामुळे कागदपत्र, सरकारी कामं, महत्त्वाच्या गाठी भेटी, खरेदी विक्री, गुंतवणूक व एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात या सर्वांसाठी हा महिना आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी राहील. 7व्या घराचा स्वामी ग्रह बुध याची साथ विशेष करून व्यावसायिक मंडळींना आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी, प्रगतीसाठी जे काही व्यावसायिक महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, योग्य ती पावलं व्यवसायाच्या संदर्भात उचलायची असतील त्यासाठी मिळेल. आणि म्हणूनच पहिल्यांदा आपल्या मंडळींनी कामाला लागायचं आहे. विशेष करून जी मंडळी इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, हॉटेल अशा क्षेत्राशी जोडलेली आहे किंवा जोडी इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना एक सुंदर कालखंडाचा आहे. तर ज्यांना भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे, ज्यांना आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर मिळून व्यवसाय करायचे आहे किंवा एखाद्या मोठ्या कार्याची सुरुवात करायची आहे, त्यांनी तर अवश्य सुरुवात करावी. ज्यांना आधीपासूनच ज्यांचा हा व्यवसाय सुरू आहे अशा मंडळीने आपल्या व्यवसायाची जाहिरात करणं, ॲडव्हर्टिजमेंट, व्यवसायामध्ये नाविन्य आणणं, व्यवसायामध्ये एखाद्या नवीन प्रॉडक्टचं इंट्रोडक्शन करणं किंवा एखादा नवीन प्रॉडक्ट आपल्या व्यवसायामध्ये ॲड करणं, व्यवसायाचे किंवा एखाद्या आपल्या प्रॉडक्टचं ट्रेडमार्किंग करून घेणं, अशा व्यावसायिक गोष्टींसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे. तसेच कायद्याच्या कामाला सुद्धा परिपूर्णता आणण्यासाठी हा महिना चांगला आहे. आपल्या जोडीदाराची साथ आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्याला या काळात, या महिन्यात उत्तम लाभताना दिसेल. एकंदरीत काय तर वैवाहिक जीवनातला आनंद, सुख, समाधान मिळवून देणारा आणि कार्यक्षेत्रातला आनंद मिळवून देणारा हा महिना असणार. 14 तारखेनंतर भाग्यस्थानामध्ये येणारा शुक्र ग्रह विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी अनुकूल वातावरण करेल. तर ज्यांना संतती विषयामध्ये निर्णय घ्यायचा आहे त्यांना पंचम स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ कर्म व लाभस्थानातून चांगली साथ देणारा राहील. त्यामुळे अवश्य विचार आणि प्लॅनिंग करू शकता. मात्र मित्र परिवार, जवळचे नातेवाईक यांच्यावर विसंबून राहून काहीही महत्त्वाची कामं जर करणार असाल तर तसं मात्र करू नका. कुठेतरी आपल्या मनामध्ये आहे तेवढी साथ त्यांच्याकडून मिळेल याची खात्री मात्र नाही. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवूनच कामाची सुरुवात करा आणि स्वतः जबाबदारी घ्या आपल्या कामाची. उच्च शिक्षण, परदेशातील शिक्षण, जागेचे व्यवहार, जागेमध्ये गुंतवणूक, जागेचे बांधकाम, नवीन वाहन, वास्तू यांची खरेदी यासाठी हा महिना शुभ आणि लाभदायक असणार आहे. याचा अवश्य लाभ आपण मंडळी घेऊ शकता. तरीही लोभाला बळी पडून गुंतवणूक मात्र करू नका. असे लोभाचे क्षण महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आपल्याला सांभाळावे लागतील. नोकरदार मंडळींना महिन्याचा दुसरा पंधरवडा विशेष शुभ परिणाम देणारा राहील.
तेव्हा योग्य अशा संधीवर आपण मंडळीने लक्ष ठेवायचं आहे. नोकरीमध्ये मान सन्मान पदप्रतिष्ठा मिळण्याचे शुभ संकेत या काळात राहतील. मधुमेह व कफाचा त्रास असणाऱ्या मंडळींनी हा जरा पहिला पंधरवडा मात्र आरोग्याच्या संदर्भात विशेष काळजीपूर्वक सांभाळायचा आहे. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन अशा रीतीने सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती करून घ्या की कशा प्रकारे आणि कोणते कोणते मुद्दे मार्गदर्शनामध्ये अभिप्रेत आणि समाविष्ट केलेले आहेत त्याची माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण हे सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतच असतो. म्हणजे पुढे सरकूया ते म्हणजे या महिन्यात आपल्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी कुठे आहे. या महिन्यात गुंतवणूक करण्यासाठी फार्मा, इंजिनिअरिंग, पॉवर, FMCG, IT, केमिकल, बँकिंग, लॉजिस्टिक हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील. अर्थात योग्य मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घेऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष लाभाचा राहील. मात्र उतावळेपणा याही महिन्यामध्ये करायचा नाही. संयम ठेवून ट्रेडिंग करायचं आहे. आपल्या मुलांच्या नावाने, कुटुंबाच्या नावाने, जोडीदाराच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी, नवीन डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी महिना शुभ आहे. मंडळी, ही होती या सप्टेंबर महिन्यातल्या महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती आणि त्याचे परिणाम. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचं म्हणजे या महिन्यातलं दैनिक राशीफळ. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपं जाईल. 1 सप्टेंबर. अगदी मोठे निर्णय या काळात घेताना सांभाळून घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. शक्यतो नवीन गुंतवणूक, नवीन निर्णय या दिवशी घेण्याचं टाळा. काहीसा अशुभ दिवस व आरोग्यावर सुद्धा लक्ष ठेवा. पुढचे जे दिवस आहेत 5, 2 ते 6 सप्टेंबर, हे 5 दिवस उत्तम महत्त्वाच्या कामासाठी, नवीन लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी, कामाची नाविन्याने आणि नव्याने सुरुवात करण्यासाठी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, स्वतःवर काम करण्यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती झालेली दिसेल. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काही आर्थिक निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य घेऊ शकता. 9-10 सप्टेंबर. घरगुती मुद्द्यांवर थोड्या चिंता वाढवणारे हे 2 दिवस राहतील. मात्र घरासाठी नवीन गोष्टींची खरेदी अवश्य करू शकता. त्यामुळे थोडी धावपळ सुद्धा वाढेलच. 11 आणि 12 सप्टेंबर. विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी हे दिवस उत्तम परिणाम देणारे. महत्त्वाचे इंटरव्ह्यू या काळात असतील. अवश्य आपली मेहनत वाया जाणार नाही. इंटरव्ह्यूला सामोरे जाऊ शकता. नवीन गुंतवणूक करण्यासाठी, नवीन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी संधी मिळण्याचा हा कालखंड. खरेदी, विक्री, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग या सर्व गोष्टींसाठी हे अनुकूल दिवस राहतील. 13-14 सप्टेंबर. थोडंसं आरोग्य मात्र सांभाळा. दगदग आणि मानसिक त्रास कमी करा. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. थोडं शांत राहा. 15 आणि 16 सप्टेंबर. विवाहाची बोलणी करणं, नातेसंबंध जोडणं या संदर्भात शुभ दिवस. व्यावसायिक मंडळींना काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील त्यासाठी शुभ दिवस. कोर्ट कचेरीची कामं या काळात अवश्य आपण करू शकता. चांगल्या वकिलांचा सल्ला घेणं अवश्य ह्या दिवसात आपण घेऊ शकता. 17-18 सप्टेंबर. थोडंसं वादावादीपासून आपल्याला लांब राहायचं आहे. मानसिक ताणतणाव आणि दगदग सांभाळायची आहे आणि आरोग्याकडे लक्ष देऊन पथ्य पाणी सांभाळायचं आहे. 19 ते 26 सप्टेंबर. हे पुढचे 8 दिवस अत्यंत शुभ आणि भाग्यकारक, भाग्यवृद्धी करणारे दिवस. धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्याची सुरुवात करण्याच्या विचारात असाल तर अवश्य करू शकता. वडिलोपार्जित संपत्ती, कार्य, जमीन जुमला, व्यवसाय यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर आपल्या कुटुंबासोबत चर्चा करून निर्णय घेऊ शकता. लाभाचे आणि आनंदाचे दिवस. काही थांबून राहिलेली जुनी कामं असतील ती पुन्हा नव्याने सुरू करायची असतील अवश्य या दिवसात करू शकता. 27-28 सप्टेंबर या 2 दिवसात मात्र महत्त्वाच्या व्यवहारासाठी थोडेसे प्रतिकूल राहणारे दिवस. तेव्हा सांभाळून आणि काळजीपूर्वक व्यवहार करायचे आहेत. आरोग्य सांभाळायचे. मात्र कामानिमित्ताने बाहेरगावी जाण्याची संधी घेऊ शकता. महिन्याचे शेवटचे 2 दिवस 29-30 सप्टेंबर. नव्या कार्याचा आरंभ आणि विस्तार करण्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल दिवस. तर मंडळी, ही झाली या सप्टेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती 1 ते 30 सप्टेंबर. आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला कोणता करायचा आध्यात्मिक उपाय. तर या महिन्यामध्ये मंडळी आपल्याला शुक्र ग्रहाची साथ मिळवण्यासाठी शुक्र ग्रहाचा मंत्र आहे ओम भार्गवाय नमः.
किंवा ओम शुक्राय नमः हा एक माळ अवश्य पठण करा. तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी 3 पाठ आणि वेळ असेल तर 16 पाठ अवश्य सुरू ठेवा. मंडळी, ही होती आपल्या धनु राशीची या सप्टेंबर महिन्यातली माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र हे संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर 331 रुपये फोन पे करून आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आपला संपूर्ण पत्ता आणि त्याचा व्हॉट्सअप स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 151 रुपये फोन पे करून ग्रंथ आपण आपल्या वास्तूत घरात मागवू शकता. हा ग्रंथ आबालवृद्ध स्त्री पुरुष कोणीही वाचू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली ज्यामध्ये 108 नावांचं संकलन केलेलं आहे. विविध देवदेवतांचं आणि काही ग्रहांचं असे 24 देवदेवता आणि ग्रहांचं संकलन केलेलं आहे. 151 रुपये फोन पे करून आपण हा ग्रंथ मागवू शकता. त्याचप्रमाणे विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला मागवायची असेल, ऑर्डर करायची असेल तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा. आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र ज्यामध्ये हे पितळेचं असून यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. सकाळ संध्याकाळ ह्यामध्ये कापूर, एक लवंग, शुद्ध गाईच्या तुपाचं, कापसाची वात असे 2 अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत शुभ मंत्राचा पाठ करत सकाळ संध्याकाळ हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवावा, जेणेकरून आपल्या वास्तूतली शुभ आणि चैतन्य ऊर्जा वाढायला मदत मिळतेच. मंडळी, असा हा सप्टेंबर महिना आपल्या धनुराशीच्या मंडळींसाठी शुभ आणि शुभ कार्यामधले यशाचा राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना. मंडळी, या व्हिडिओच्या खाली गणेश उत्सव त्याचप्रमाणे आपला येणारा पुढचा पंधरवडा म्हणजे भाद्रपद पितृपक्ष यामध्ये असलेले काही महत्त्वाच्या विषयांचे व्हिडिओ यांची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य हे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. मंडळी, कळावे लोभ असावा. धन्यवाद.